हे फ्रेंड्स, मी श्वेता लाईफस्टाईलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर ठाण्यामधल्या टिकोजीनी वाडीला आम्हाला खूप दिवसापासून भेट द्यायची होती. तर आज मी माझ्या पूर्ण फॅमिलीबरोबर टिकोजीनी वाडी पाहायला आलेली आहे. तर म्हटलं चला तुम्हाला देखील या टूरची सफर करून द्यावी म्हणून. तर हा एंट्रन्स आहे. तर कल्याणपासून ठाण्यापर्यंत इथपर्यंत यायला आम्हाला बराच जसं की 2 तास लागले आणि स्टेशनपासून देखील हे 1 पावणा तास अंतरावर आहेच. आणि हे पाहू शकतात, हे एंट्रन्स भरपूर मोठे आहे आतमध्ये जायला. आणि तिथल्या आमचं तिकीट काउंटरवरचं जे काही म्हणतात ना फॉर्मॅलिटी होती ती आम्ही पूर्ण केली. आणि इथे पहिल्यांदा आम्ही कॅन्टीनमध्ये आलेलो आहोत, कारण आधी आम्हाला फार भूक लागलेली आहे. घरातून आम्ही जवळजवळ 10:15 निघालो होतो आणि इथे येता येता आम्हाला 11:30 पावणे 12 झाले. पहिल्यांदा आम्ही इथे मस्त आमचा जो नॉर्मल थाळी आहे ती आम्ही मागून घेतली. तर आम्ही पाऊण तास बसची वाट बघत उभं होतो, पण बस आली नाही. मग आम्ही रिक्षा केली आणि रिक्षाने आम्हाला तरी 200 रुपये लागले. तर इथे 1-1 तासांनी बस येते. तर एकच जी 56 नंबरची बस इथे येते टिकोजीनी वाडीला. तर इथे 2 गेम्स आहे, एक सुके गेम आहे आणि ओले गेम आहे. जसं की म्हणतात ना वॉटरिंग गेम. तर पहिल्यांदा स्वरूपला आम्ही 2-3 सुके गेम खेळवले आणि त्याच्यानंतर आम्ही मस्त पाण्यातले गेम खेळायला गेलो. तर आम्ही मस्त या ट्रेनमध्ये पहिल्यांदा सफर करून घेतली. आता आम्ही इथं डायनासोर वर्ल्ड बघायला चाललेलो आहोत. आवाज करतो बघ. अरे यार वर्ल्ड बघून झाल्यानंतर आता आम्ही मस्त वॉटर पार्कमध्ये चाललेलो आहोत. आणि हे बघा, हे एंट्रन्स आहे वॉटर पार्कमध्ये जाण्यासाठी. तर इथे आम्ही पहिल्यांदा लॉकरमध्ये आमचे कपडे जे काही होते, बॅगी होत्या, त्या सगळं ठेवून दिल्या आहे. आणि आम्ही आमचे कपडे चेंज केलेले आहे आणि रेडी झालेलो आहोत वॉटर पार्कमध्ये जायला. तर इथे असं काही लुक मी केलेलं आहे आणि माझ्या केसांना अशा पद्धतीने मी प्रोटेक्ट करते. आणि इतकं मोठं वॉटर पार्क होतं इथे आणि भरपूर पाण्याचे गेम होते. इतके पाण्याचे गेम होते इथं. इतका मोठा हा प्लेस आहे. खूप मोठा पॅसेजमध्ये हे बांधलेलं आहे. इतकं मोठं वॉटर पार्क होतं आणि खरंच खूप मजा येत होती.
आहे